नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण पायथागोरस थिअरम हा चॅप्टर संपल्याच्या नंतर आता आपण नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत. इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातला तो आहे, त्याचंच नाव आहे सर्कल. विद्यार्थी मित्रांनो, सर्कल हा चॅप्टर आपण एकदम व्यवस्थित अशा 12 सूत्रामध्ये तो बसवलेला आहे. त्या 12 सूत्राच्या आधारेच हा सर्कल चॅप्टर आहे ना तो कंप्लीट होत आहे. आज आपण तर मग काय करूया, आज आपण त्याची 12 सूत्र पाहूया. ह्या 12 सूत्रामध्ये दोनच प्रकारचे सूत्र डिवाईड होतात. एक म्हणजे अँगल फाइंड आउट करायचा आणि दुसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये साईड किंवा लेंथ फाइंड आउट करायची. ह्या दोनच कन्सेप्टवरती हा सर्कल आपला चॅप्टर पूर्ण होतो आहे. तर सुरुवातीला आपण सर्व फॉर्म्युले समजून घेऊया. नंतर ह्या चॅप्टरमधला कुठलाही प्रश्न असेल, आज आपण थोडक्यात त्याला काय म्हणूया, वन शॉर्ट सर्कल असा आपण हा चॅप्टर आज समजून घेऊया. चला तुम्हाला एक वर सगळे फॉर्म्युले समजून सांगतो. चला पहिलाच अँगल कसे काढायचे ते समजून घेऊया. त्याचे तुम्हाला रिझन्ससह समजून सांगतो बाळाओ. पहिला आहे टॅन्जेंट थेरम. टॅन्जेंट थेरम काय सांगतं या, अशा प्रकारचा आपला एक सर्कल असेल, सर्कलला एक अशी टॅन्जेंट टच करून जात आहे. हा त्याचा टॅन्जेंट पॉईंट आहे आणि इथं सेंटर आहे. सेंटरपासून ही जी काढली आपण त्याला काय म्हणणार, रेडियस. प्रत्येक सर्कलला रेडियस किती असतात, अनलिमिटेड. एव्हरी सर्कल हॅविंग द अनलिमिटेड रेडियस अँड ऑल दीज रेडियस आर द कॉन्ग्रंट. लुक हिअर, OPA. ॲट दॅट टाइम OPA, here angle is a 90 degree because of this is a tangent and P is a tangent point. Okay, OPA is equal to 90. The first angle is a find out. OPA is a 90. This is called as the tangent theorem. Second formula also, it is called as central angle. Central angle. Look here, this is a circle. O is the center. AOB is a central angle. Measure of angle AOB is equal to measure of arc ACB. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या ACBचं मेजरमेंट अनेक वेळा दिलं जातं आणि ह्याचं माप काढावं लागतं. त्याचं माप कसं असतं, नेहमी सेम असतं. व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला ह्याचे 6-7 फॉर्म्युले समजून घ्यायच्यात. हे सगळे फॉर्म्युले आपण अँगल काढावा यासाठी घेतो या. 1 2 नंबर 3 फॉर्म्युला काय राहतो या, नंबर 3 फॉर्म्युला तो असा राहतो, त्याला म्हणूया इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. असं एक सर्कल आहे. बारकाईने निरीक्षण जर आपण केलं, इथं पण अँगल तयार झाला, परंतु अँगल कुठं आहे, तो वर्तुळावरती आहे. हा अँगल कशामुळे तयार झाले असणार आहे, ह्या त्याच्या प्रकारच्या ज्या 2 सेकांट म्हणूया, BC आणि BA मुळे तयार झाला इथं. त्याच्यामुळे ह्याला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल. मग ह्याचं मेजरमेंट आपल्याला काढावं लागतं. अँगल ऑफ ABC is equal to 1/2 measurement of arc AXC. Okay, this is number 3 formula. And also number 4,
नंबर 4 फॉर्म्युला तोही आपल्याला अँगलशी निगडीत घ्यायचा. हा बी अँगल आहे, हा अँगल आहे, हा पण अँगल आहे. ओके, आता आपण काय करणार, हाच अँगल टॅन्जंट सेकंड थेरमशी निगडीत घेऊया. ओके, अशी फिगर राहते. मला ए बी सीचं माप काढायचं. अँगल ऑफ ए बी सी. आता ह्या अँगल ए बी सीने बी एक्स सी काय केला, इन्स्क्राईब्ड केला आहे. त्याचं माप कसं काढणार तुम्ही, 1/2 मेजरमेंट ऑफ आर बी एक्स सी. हा झाला आपला 4 नंबरचा फॉर्म्युला. बी एक्स सीच्या तो निम्मा असतो, त्यालाच काय म्हणणार आपण, टॅन्जंट सेकंड थेरम. हे काय दिले मी, त्याची तुम्हाला रिझन तिथं रिप्रेझेंट केलेत की तुम्ही त्याला नाव द्यायचं. जॉमेट्रीमध्ये प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक स्टेपला तुम्हाला तिथं रिझन लिहिणं फार आवश्यक असतं. ओके, चला तर मग आपण पुढचा फॉर्म्युला पाहणार आहोत. नंबर 5चा फॉर्म्युला आहे, तो बी अँगलशीच निगडीत आहे. हां, आता विद्यार्थी मित्रांनो आपण 5 नंबरचा फॉर्म्युला बघूया. इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कोर्ड. ओके, आता ह्या जे 2 कोर्ड आहेत ए बी आणि सी डी, ह्या वर्तुळाला आतमध्ये छेदतात. फक्त तो सेंटर सोडला आणि त्या सर्कलची बाजू बी सोडली, ह्या दोघाच्या मध्येच कुठेतरी छेदलं आहे. अशा वेळेस ह्या अँगलचं माप कसं काढायचं, सोपं टेक्निक आहे, ते बी समजून घ्या. ए ओ सी, मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ सी इज इक्वल टू 1/2. ह्या ए ओ सीचं माप काढायच्या टायमिंगला काय करायचं, ह्या ए ओ सीमुळं 2 आर्क तयार झाल्यात, एक ए सी आणि बी डी. ह्या दोघांची मी बेरीज करतो. मेजरमेंट ऑफ आर्क ए सी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क बी डी. ओके, ह्या दोघांची बेरीज करणार आपण आणि त्याचं हाफ केलं की अँगल ए ओ सीचं माप येतं. समजा ए ओ सी 100 आला तर बी ओ डी काय येणार, तो बी 100च येणार. कारण का, हे एकमेकाचे कसं आहेत, अपोजिट अँगल आहेत. म्हणजे भले तुम्हाला अँगल हा विचारला तर आपला फॉर्म्युला मात्र हाच. ओके, हा झाला 5 नंबरचा फॉर्म्युला. आता 6 नंबरचा बघूया आपण. 6 नंबरचा पण फॉर्म्युला असाच आहे. हा इंटरनल आहे आणि हा एक्सटर्नल आहे. इथं बारकाने चेक करून बघा बेटा, इथं ए बी आणि सी डी कोर्ड आहेत, इथं पण ए बी आणि सी डीज कोर्ड आहेत. फक्त ही कोर्ड वर्तुळाच्या बाहेर भागात तिनं डिवाइड केलेला आहे. एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द 2 कोर्ड. एक्सटर्नल डिव्हिजन ह्या सर्कलच्या आउटच्या भागात गेल्या, मग त्याला एक्सटर्नल म्हटलं. तिथे बी तोच पॉईंट करायचा आहे. आता मात्र चेक करा, इथं हा जो आर्क ए बी आहे, हा आर्क बी डी आहे. मोठा कोणता आहे, ए सी. मग ह्या ए सीतनं बी डी मायनस करायचा, अँगल तोच काढायचा आहे. मला इथला अँगल काढायचा आहे. मेजर ऑफ अँगल ए ओ सी 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ए सी मायनस मेजरमेंट ऑफ आर्क बी डी. ओके, ह्या दोघांचे फक्त सबट्रॅक्शन करायचे. तर आपण ॲडिशन करत होतो, ते सबट्रॅक्शन करायचं. विषय मिळतो, लगेच सबट्रॅक्शन करा, हाफ केलं की अँगलचं माप तुम्हाला मिळून जाईल. तर हा झाला आपला 6 नंबरचा फॉर्म्युला. आता 7 नंबरचा फॉर्म्युला तो कसा राहतो, त्याच्याविषयी तुम्हाला आपण हे सर्कल आहे, ए बी सी डी. आता ह्याला आपण काय म्हणणार, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ए बी सी डी इज cyclic quadrilateral because of here A B C D all these points are available on the circle, therefore it is called as the cyclic quadrilateral. At that time this angle A or angle C both are opposite angles of cyclic quadrilateral are supplementary, means A plus C that is 180 and also angle B plus angle D 180. दिस इज कॉल्ड ॲज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. याचा आपल्याला प्रूफ वगैरे आपण नंतरच्या
ज्यावेळेस आपण हा चॅप्टर एकदम व्यवस्थित समजून घेणार आहोत त्याच वेळेस आपण याचं प्रूफ पाहणार आहोत. ओके, हे आता पाहते फक्त आपण फॉर्म्युलेत. तर आता नंतर आपण काय पाहणार आहोत, साईड हे अँगल काढावा यासाठी आपण हे पाहिलेलं आहे. तर पुढची गोष्ट आपण पाहणार आता याचं बाजू कशा काढायच्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत नंबर 8चं सूत्र. ह्या सर्कल विषयीचे महत्त्वाचे सगळे सूत्र म्हणा, फॉर्म्युले म्हणा आपण लिहून पाहतोय. अतिशय महत्त्वाचं आहे बघा. एक टॅन्जेंट टॅन्जेंट सेगमेंट ही ए बी आणि ए सी काय त्याची टॅन्जेंट सेगमेंट आहे. म्हणजे अशा टॅन्जेंट पॉईंटपासून काढलेले जे असतात, म्हणजे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून आपण त्याला जे काढतो ते त्याची ती टॅन्जेंट झाली. परंतु हे जे दोन आहेत बी ए म्हणा, ए बी आणि ए सी काय टॅन्जेंट सेगमेंट आहे, ते नेहमी कसे असतात, समान असतात. ओके, ह्याच्याविषयीचं एक थिअरमच आहे, ए बी इज इक्वल टू ए सी. समजा ए बी जर 10 असेल तर ए सी पण 10 राहतो. ओके, आता पुढे बघायचं आहे आपल्याला 9 नंबरचा फॉर्म्युलाच आहे थेरम ऑफ कोर्ड इंटरसेक्टिंग द इनसाइड ऑफ सर्कल. ओके, इनसाइड ऑफ सर्कल हे सर्कल आहे, ह्या त्याच्यात दोन कोर्ड आहेत ए बी सी डी, पॉईंट एम. हां, ह्या दोन कोर्डने एकमेकांना पॉईंट एममध्ये छेदल्या. मग इथं आपल्याला फॉर्म्युला कसा वापरावा लागतो, अनेक वेळा काय करतात 1 2 3 4 ह्या 4 बाजूपैकी 2 बाजू किंवा 3 बाजू देतात, एक बाजू काढावं लागते. त्यावेळेस काय करायचं, हा पॉईंट एम सोडूच नका तुम्ही, सुरुवात पॉईंट एमपासून कंटिन्यू करत चला. चला तर मग काय करणार, एम ए इंटू एम बी, एम बी इज इक्वल टू एम सी इंटू एम डी. ओके, हा झाला आता बेसिक फॉर्म्युला. ह्यात आपण 1 2 3 4 ह्या 4 पैकी 3 व्हॅल्यू पुट करणार आपण आणि नंतर तिथे सोडून घेणारच. चला तर मग आता नंबर 10चा फॉर्म्युला काय तो चेक करूया. थेरम ऑफ कोर्ड इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. हा आउटसाइड द सर्कल असा सर्कल आहे की त्याची कोर्ड ए बी आहे आणि दुसरी कोर्ड एक आहे. ए बी नावाची एक कोर्ड आहे, दुसरी सी डी नावाची कोर्ड आहे. एकमेकांना जरी पॉईंट एममध्येच डिव्हाइड केला असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार, पॉईंट एमपासूनच कंटिन्यू सुरुवात करायची. टेक्निक ध्यानात घ्या. एम बी पुन्हा एम ए इज इक्वल टू पुन्हा एम डी एम सी. ह्या दोन्हीही कंडिशनमधून मी पॉईंट एम सोडलेला नाही, लक्षात ठेवायचं. ओके, आता एक शेवटचा एक फॉर्म्युला आहे टॅन्जेंट सेकंड सेगमेंट थेरम. म्हणजे ते काय राहतं, समजा हे सर्कल आहे, त्याची अशी एक मी टॅन्जेंट काढली आहे. ओके, दुसरी एक सेकांट काढली. सेकांट म्हणजे जी लाईन वर्तुळात 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये क्रॉस करते ती. ए बी सी आणि तो पॉईंट पी आहे. ओके, इथं आपल्याला टॅन्जेंट सेकंड थेरम काय सांगतं की पॉईंट सी पासून सुरुवात करा. सी पी स्क्वेअर इज इक्वल टू सी बी आणि सी ए. हा एक फॉर्म्युला झाला. सी पी स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी ए. मला हे 11 फॉर्म्युल्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला तुम्हाला सर्कल म्हणजे जास्त वापरायची गरज पडत नाही आहे, हे आपल्याला माहिती असावं. त्याला म्हणायचं बेसिक फॉर्म्युलेज. आपण त्याला दुसरं एक नाव देऊ शकतो, काय म्हणू शकतो आपण त्याला, हॅपी सर्कल. फॉर्म्युले ओके, चॅप्टर ओके. चला तर मग इथं आपलं झालं, ह्या थोडक्यात सर्कलची ओळखच झाली. या